तर आज आपण या ठिकाणी स्टडी करणार आहोत वेट स्टीम. जे काही वॉटर आहे त्या वॉटरला हिटिंग केल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं वाफेमध्ये रूपांतर होतं. ती वाफ म्हणजे आपण त्याला म्हणतो स्टीम. ओके, जर त्या स्टीममध्ये मॉइश्चर प्रेझेंट असेल म्हणजे वॉटर पार्टिकल प्रेझेंट असतील तर त्या स्टीमला आपण काय म्हणतो, वेट स्टीम म्हणतो. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, वेट स्टीम इज अ स्टीम विच कंटेन सम वॉटर पार्टिकल. त्याच्यामध्ये काही वॉटर पार्टिकल असतात, त्याला आपण मॉइश्चर म्हणतो. देन इट इज कॉल्ड ॲज वेट स्टीम. इट इज कॉल्ड ॲज वेट स्टीम. म्हणजे वेट स्टीम त्यामध्ये वॉटर असतं, वॉटर म्हणजे लिक्विड फेजमध्ये असेल, त्यामध्ये स्टीम असते, स्टीमचं फेज ही व्हेपर असेल. मग त्या ठिकाणी लिक्विड आणि व्हेपर हे दोन फेज मिळून ती वेट स्टीम ही बनलेली असेल. म्हणजे वेट स्टीम इज अ मिक्सचर ऑफ टू फेज दॅट इज लिक्विड अँड व्हेपर. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे ड्राय स्टीम और ड्राय सॅच्युरेटेड स्टीम. ड्राय स्टीम और ड्राय सॅच्युरेटेड स्टीम. तर ड्राय स्टीम म्हणजे काय? ड्राय स्टीम किंवा ड्राय सॅच्युरेटेड स्टीम ती ड्राय आहे, याचा अर्थ काय होतो की त्याच्यामध्ये वॉटर पार्टिकल प्रेझेंट आहे का, तर ते प्रेझेंट नसतील, म्हणजे वॉटर पार्टिकल त्यामध्ये अब्सेंट असतील. म्हणजे ड्राय स्टीम किंवा ड्राय सॅच्युरेटेड स्टीम ही अशी स्टीम आहे की ज्या स्टीममध्ये मॉइश्चर हे अब्सेंट असेल. म्हणजे आपण असंही म्हणू शकतो देयर इज नो मॉइश्चर इन द स्टीम. त्या स्टीममध्ये मॉइश्चर नसेल, तसंच त्या स्टीमचं जे काही टेम्परेचर आहे ते टेम्परेचर असणार आहे सॅच्युरेशन टेम्परेचर. त्यावेळेस त्या स्टीमला आपण म्हणतो ड्राय स्टीम और ड्राय सॅच्युरेटेड स्टीम. म्हणजे या ठिकाणी दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक, त्याच्यामध्ये मॉइश्चर अब्सेंट पाहिजे, तसंच त्या स्टीमचं तापमान किंवा टेम्परेचर हे किती असेल, सॅच्युरेशन टेम्परेचर असेल. त्यावेळेस आपण त्या स्टीमला ड्राय स्टीम किंवा आपण तिला काय म्हणतो, ड्राय सॅच्युरेटेड स्टीम असे म्हणतो. तर या ठिकाणी जी ड्राय स्टीम आहे त्या ड्राय स्टीमचं टेम्परेचर काय असेल, सॅच्युरेशन टेम्परेचर असेल. तर सॅच्युरेशन टेम्परेचर म्हणजे काय? सॅच्युरेशन टेम्परेचर म्हणजे असं टेम्परेचर की ज्या टेम्परेचरला जे वॉटर आहे ते उकळण्यास, म्हणजे पाणी हे उकळण्यास सुरुवात होते. म्हणजे ते जे बॉइलिंग टेम्परेचर आहे वॉटरचं ॲट रिस्पेक्टिव्ह प्रेशर, मग त्या बॉइलिंग टेम्परेचरला आपण काय म्हणतो, सॅच्युरेशन टेम्परेचर. जसं की 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला पाणी हे 100 डिग्री सेल्सिअसला ते पाणी उकळायला सुरुवात होते आणि उकळून त्या पाण्याची वाफ तयार व्हायला लागते. मग ते जे बॉइलिंग टेम्परेचर आहे त्या बॉइलिंग टेम्परेचरला आपण काय म्हणतो, सॅच्युरेशन टेम्परेचर असेही म्हणतो आपण. समजलं सॅच्युरेशन टेम्परेचर म्हणजे काय? सॅच्युरेशन टेम्परेचर हे म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, बॉइलिंग टेम्परेचर ऑफ द वॉटर ॲट रिस्पेक्टेड और रिस्पेक्टिव्ह प्रेशर. त्याच्या काही त्या ठिकाणी रिस्पेक्टेड जो काही रिस्पेक्टिव्ह तो प्रेशर असेल त्या प्रेशरला त्या ठिकाणचं जे काही ते पाणी उकळण्यासाठी जे काही टेम्परेचर असेल त्याला आपण म्हणतो सॅच्युरेशन टेम्परेचर. त्यानंतर पुढे आहे सुपरहिटेड स्टीम. ड्राय स्टीम किंवा ड्राय सॅच्युरेटेड स्टीमची डेफिनेशन समजली. ड्राय स्टीम किंवा ड्राय सॅच्युरेटेड स्टीम त्याची जी डेफिनेशन आहे ती अशी असेल, वेन स्टीम कंटेंट नो मॉइश्चर. स्टीममध्ये काहीही मॉइश्चर नसेल, म्हणजे वॉटर हे अब्सेंट असेल. तर अशी जी स्टीम आहे
त्या स्टीमचं टेम्परेचर काय असेल, सॅच्युरेशन टेम्परेचर असेल. तसंच त्या स्टीममध्ये मॉइश्चर प्रेझेंट नाही, मॉइश्चर अपसेट आहे, त्या स्टीमला आपण म्हणतो ड्राय स्टीम और ड्राय सॅच्युरेटेड स्टीम. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे सुपर हिटेड स्टीम. आता सुपर हिटेड स्टीम म्हणजे काय? सुपर हिटेड स्टीम म्हणजे अशी स्टीम की ज्या स्टीमचं टेम्परेचर हे जे सॅच्युरेशन टेम्परेचर या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं त्या सॅच्युरेशन टेम्परेचर पेक्षा ज्या स्टीमचं तापमान हे जास्त आहे, ज्या स्टीमचं टेम्परेचर सॅच्युरेशन टेम्परेचर पेक्षा जास्त टेम्परेचर आहे, अशी जी स्टीम असते त्या स्टीमला आपण म्हणतो सुपर हिटेड स्टीम. समजलं सुपर हिटेड स्टीम म्हणजे काय? स्टीम whose temperature is more than saturation temperature, then such a steam is known as superheated steam. अशा वेळेस त्या स्टीमला आपण काय म्हणतो? सुपरहिटेड स्टीम. कधी? ज्यावेळेस त्या स्टीमचं तापमान किंवा टेम्परेचर हे सॅच्युरेशन टेम्परेचर पेक्षाही जास्त टेम्परेचर त्या स्टीमचं असेल तर त्यावेळेस आपण त्या स्टीमला सुपर हिटेड स्टीम असं म्हणतो. जसं एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगतो की 1 ॲटमॉस्फेरिक टेम्परेचरला सॅच्युरेशन टेम्परेचर असतं 100. मग त्या 100 डिग्री सेल्सिअसला जी स्टीम आहे त्याला मी म्हणेल ती स्टीम सॅच्युरेशन टेम्परेचरला आहे, बरोबर. 100 डिग्री हे बॉइलिंग टेम्परेचर असेल ना, त्यालाच आपण म्हणतो सॅच्युरेशन टेम्परेचर, की ज्या टेम्परेचरला पाण्याचं उकळून वाफेमध्ये रूपांतर होतं. समजतंय? मग जी स्टीमचं तापमान ॲटमॉस्फेरिक प्रेशरला 100 आहे त्या 100ला आपण काय म्हणतो? सॅच्युरेशन टेम्परेचर. म्हणजे त्या स्टीमचं टेम्परेचर काय असेल? सॅच्युरेशन टेम्परेचर असेल. म्हणून त्या स्टीमला मी म्हणेल ड्राय स्टीम किंवा ड्राय सॅच्युरेटेड स्टीम. आता कन्सिडर करा ह्या ड्राय स्टीमला किंवा सॅच्युरेटेड स्टीमला आपण परत जर तापवलं तर तापवल्यामुळे तिचं तापमान परत 100 पेक्षा जास्त जाईल. म्हणजे सॅच्युरेशन टेम्परेचर पेक्षा तिचं टेम्परेचर काय होईल? जास्त होईल. मग अशी जी स्टीम आहे की जिचं टेम्परेचर जसं मी त्याला तापवून त्या स्टीमचं तापमान मी 110 पर्यंत नेलं तर सॅच्युरेशन टेम्परेचर होतं 100. आता स्टीमचं तापमान किती आहे? 110. मग मला सांगा हे टेम्परेचर काय आहे? स्टीमचं सॅच्युरेशन टेम्परेचर पेक्षा काय आहे? जास्त आहे. अशा वेळेस त्या स्टीमला मी काय म्हणेल? सुपर हिटेड स्टीम म्हणेल. ओके, समजलं? ओके, त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे डिग्री ऑफ सुपरहीट. डिग्री ऑफ सुपरहीट. तर डिग्री ऑफ सुपरहीट म्हणजे काय? सपोज एखादी सुपर हिटेड स्टीम असेल जिचं टेम्परेचर असेल सपोज 110 डिग्री सेल्सिअस आणि सॅच्युरेशन टेम्परेचर आहे सपोज 100. तर या सुपर हिटेड स्टीमचं जे टेम्परेचर आहे 110 तो आणि ड्राय स्टीमचं जे टेम्परेचर आहे किंवा ड्राय सॅच्युरेटेड स्टीमचं जे टेम्परेचर आहे त्या दोघांमधला जो डिफरन्स आहे म्हणजे 110 वजा 100 तो जो डिफरन्स येईल तो डिफरन्सला आपण काय म्हणतो? त्या डिग्री ऑफ सुपरहीट. समजलं डिग्री ऑफ सुपरहीट म्हणजे काय? तर डिग्री ऑफ सुपरहीट म्हणजे काय? जे टेम्परेचर आहे सुपरहीटेड स्टीमचं त्या टेम्परेचर आणि जे सॅच्युरेशन टेम्परेचर आहे त्या दोन सॅच्युरेशन टेम्परेचर आणि सुपरहीटेड स्टीमचं टेम्परेचर ह्या दोघांमधला फरक, दोघांमधला डिफरन्स म्हणजे काय असतो? डिग्री ऑफ सुपरहीट असतो. समजलं? परत एकदा सांगतो, डिग्री ऑफ सुपरहीट म्हणजे काय? इट इज अ डिफरन्स ऑफ टेम्परेचर ऑफ अ टेम्परेचर ऑफ सुपरहीटेड स्टीम अँड सॅच्युरेशन टेम्परेचर. म्हणजे जे सुपरहीटेड स्टीमचं तापमान आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी डिग्री ऑफ सुपरहीट म्हणजे काय ते परत एकदा सांगतो मी. डिग्री ऑफ सुपरहीट हा एक डिफरन्स आहे टेम्परेचर मधला. इट इज डिफरन्स बिटवीन टेम्परेचर मधला डिफरन्स आहे. पण कोणत्या टेम्परेचर मधला डिफरन्स घ्यायचा तो? तर या ठिकाणी टेम्परेचर घ्यायचं सुपरहीटेड स्टीमचं, त्यामधून जे सॅच्युरेशन टेम्परेचर आहे ते मायनस करायचं. मग ते जे काही आन्सर आपल्याला मिळेल मग हा जो टेम्परेचर डिफरन्स आपल्याला मिळेल जसं 110 वजा 100 एक्झाम्पल म्हणून सांगतो.
सुपर हिटेड स्टीमचं जर तापमान 110 असेल आणि जर सॅच्युरेशन टेम्परेचर 100 असेल तर आपण काय म्हणू शकतो, सुपर हिटेड स्टीमचं तापमान 110 वजा सॅच्युरेशन टेम्परेचर 100, ह्या दोघांमधला डिफरन्स येतो 10. म्हणजे 10 म्हणजे काय झाला, डिग्री ऑफ सुपरहीट झाला. समजलं, डिग्री ऑफ सुपरहीट म्हणजे काय? इट इज द डिफरन्स बिटवीन superheated steam and saturated steam. डिग्री ऑफ सुपरहीट म्हणजे हा एक डिफरन्स आहे बिटवीन द टेम्परेचर ऑफ सुपरहीटेड स्टीम अँड सॅच्युरेटेड स्टीम. म्हणजे सॅच्युरेटेड स्टीम आणि सुपरहीटेड स्टीम या दोन्ही स्टीम मधला जो टेम्परेचर डिफरन्स आहे त्याला आपण म्हणतो डिग्री ऑफ सुपरहीट. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे ड्रायनेस फ्रॅक्शन. तर ड्रायनेस फ्रॅक्शन म्हणजे काय? एक सिंपल वर्ड मध्ये जर ड्रायनेस फ्रॅक्शन सांगायचं झालं, ड्रायनेस फ्रॅक्शन, तर ड्रायनेस फ्रॅक्शन इज अ अमाऊंट ऑफ ड्राय स्टीम इन 1 kg ऑफ वेट स्टीम. जर आपण सपोज 1 kg जर वेट स्टीम जर आपण त्या ठिकाणी घेतली, सपोज या ठिकाणी मी 1 kg वेट स्टीम घेतलेली आहे. आता वेट स्टीम म्हणजे काय? परत आताच मी सांगितलं वेट स्टीमची डेफिनेशन. वेट स्टीम म्हणजे अशी स्टीम की ज्या स्टीम मध्ये वॉटर पार्टिकल हे प्रेझेंट असतात, त्या स्टीमला मी काय म्हणतो, वेट स्टीम म्हणतो. म्हणजे ह्या वेट स्टीम मध्ये ड्राय स्टीम असेल तसंच त्या ठिकाणी मॉइश्चर असेल. म्हणजे एक मिक्सचर आहे, एक मॉइश्चर आणि ड्राय स्टीम या दोघांनी मिळून एकत्रित त्या ठिकाणी वेट स्टीम तयार केली. समजतंय? मग ही जी वेट स्टीम घेतलेली आहे मी 1 kg, त्या 1 kg वेट स्टीम मध्ये ड्राय स्टीम किती आहे, ड्राय स्टीम किती kg आहे, ती अमाऊंट जी असेल ड्राय स्टीमची, ती जी काही अमाऊंट आहे, अमाऊंट ऑफ ड्राय स्टीम, ड्राय स्टीम, अमाऊंट ऑफ ड्राय स्टीम कशी काढायची? जर आपण ही 1 kg वेट स्टीम आहे त्यामधलं जर मॉइश्चरचं जे मास आहे, ते जे काही मास असेल मॉइश्चर, ते जर वेगळं केलं तर उरलेली त्यामध्ये काय असेल, ड्राय स्टीम असेल. म्हणजे वेट स्टीम काय असतं, वेट स्टीम मध्ये ड्राय स्टीम प्लस मॉइश्चर या दोघांची ऍडिशन, ड्राय स्टीम आणि मॉइश्चर या दोघांची ऍडिशन म्हणजे वेट स्टीम असेल. मग ड्रायनेस फ्रॅक्शन म्हणजे काय? 1 kg वेट स्टीम मध्ये 1 kg वेट स्टीम मध्ये किती अमाऊंट ड्राय स्टीम आहे त्यामध्ये, त्या अमाऊंटला आपण काय म्हणतो, ड्रायनेस फ्रॅक्शन. त्या अमाऊंटला आपण काय म्हणतो, ड्रायनेस फ्रॅक्शन. समजलं ड्रायनेस फ्रॅक्शन काय आहे ते? ओके, ड्रायनेस फ्रॅक्शन म्हणजे काय? इट इज अ अमाऊंट ऑफ ड्राय स्टीम प्रेझेंट इन 1 kg ऑफ वेट स्टीम. मग ह्या ड्रायनेस फ्रॅक्शन साठी आपण एक सिंबल यूज करतो, एक्स लेटर. एक्स लेटर हा सिंबल आपण ड्रायनेस फ्रॅक्शन साठी यूज करतो. सपोज कन्सिडर करा, आता जी फिगर मी तुम्हाला दाखवली, ही जी फिगर तुम्हाला दाखवली होती मी आताची, सपोज कन्सिडर करा ही जी वेट स्ट्रीम आहे, वेट स्ट्रीम काय असेल, मिक्सचर असेल. कशाचं मिक्सचर असेल? ड्राय
स्टीम प्लस मॉइश्चर समजतंय. या दोघांचा एकत्रित ड्राय स्टीम आणि मॉइश्चर हे दोघांचं जे एकत्रितपणे आपण काय म्हणतो त्याला वेट स्टीम म्हणतो. म्हणजे वेट स्टीम मध्ये ड्राय स्टीम असेल आणि मॉइश्चर असेल, या दोघांचं ते मिक्सचर असेल. समजतं वेट स्टीम काय आहे ते. तर सपोज कन्सिडर करा की या ठिकाणी जे काही वेट स्टीम आपण घेतलेली आहे त्यामध्ये ड्राय स्टीम जी आहे, त्यामध्ये जी ड्राय स्टीम आहे त्या ड्राय स्टीमचं सपोज मास आहे ms. ms इज अ मास ऑफ ड्राय स्टीम. ms हे मास असेल ड्राय स्टीमचं जी की वेट स्टीम मध्ये प्रेझेंट आहे, जी की वेट स्टीम मध्ये प्रेझेंट आहे. त्या ड्राय स्टीमचं मास झालं ms. आणि कन्सिडर करा mw इज अ मास ऑफ मॉइश्चर. म्हणजे जे काही मॉइश्चर आहे या ठिकाणी जे मॉइश्चर आहे त्या मॉइश्चरचं मास किती आहे mw. मला सांगा ड्राय स्टीमचं मास किती आहे ms आणि वेट स्टीमचं मास किती आहे mw. समजतंय. ड्राय स्टीमचं मास किती आहे ms आणि मॉइश्चरचं मास किती आहे mw. मग या ठिकाणी ड्राय स्टीम आणि मॉइश्चर या दोघांची जर ॲडिशन केली तर आपल्याला काय भेटतं, मास ऑफ वेट स्टीम भेटेल. बरोबर. म्हणजे मास ऑफ वेट स्टीम काय, मास ऑफ वेट स्टीम इज ms प्लस mw. म्हणजे हा जो ms आहे मास ऑफ ड्राय स्टीम आणि मास ऑफ मॉइश्चर या दोघांचं मिळून काय तयार झालं, या दोघांना मिळून ती वेट स्टीम तयार झालेली. मग वेट स्टीमचं मास किती ms प्लस mw. मग ड्रायनेस फ्रॅक्शन त्यासाठी एक फॉर्म्युला आपल्याला तयार होतं या ठिकाणी. ड्रायनेस फ्रॅक्शनचा हा एक फॉर्म्युला आहे. ड्रायनेस फ्रॅक्शन म्हणजे काय, ड्रायनेस फ्रॅक्शन म्हणजे हा एक रेशो आहे. कशाचा रेशो आहे, मास ऑफ ड्राय स्टीम. ms म्हणजे काय असेल, ms म्हणजे आहे मास ऑफ ड्राय स्टीम टू द मास ऑफ वेट स्टीम. ms प्लस mw म्हणजे काय, हे आहे मास ऑफ वेट स्टीम. या ठिकाणी जी वेट स्टीम आहे त्या वेट स्टीमचं मास म्हणजे काय झालं ms प्लस mw. आणि ms म्हणजे काय, मास ऑफ ड्राय स्टीम. मग आपण म्हणू शकतो ड्रायनेस फ्रॅक्शन इज अ रेशो ऑफ मास ऑफ ड्राय स्टीम टू द मास ऑफ वेट स्टीम. समजतंय. म्हणजे त्यासाठी फॉर्म्युला या ठिकाणी तयार होतोय x इज इक्वल टू ms प्लस mw. ओके. त्यानंतर जर आपण अजून एक्झाम्पल जर द्यायचं झालं, कन्सिडर करा जर 1 kg वेट स्टीम आपण घेतली आणि त्या 1 kg वेट स्टीम मध्ये जर 0.85 ही ड्राय स्टीम असेल त्या वेट स्टीम मध्ये, तर आपण त्यावेळेस काय म्हणू शकतो, पहा आपली डेफिनेशन काय, अमाऊंट ऑफ ड्राय स्टीम इन 1 kg ऑफ वेट स्टीम. म्हणजे इथं 1 kg वेट स्टीम मध्ये ड्राय स्टीम किती आहे 0.85. मग ती जी अमाऊंट आहे त्याला आपण काय म्हणतो ड्रायनेस फ्रॅक्शन. म्हणजे 0.85 काय झाला या ठिकाणी ड्रायनेस फ्रॅक्शन झाला. म्हणजे x किती आला 0.85. सिमिलरली जर आपण असं म्हणलं की एखादी स्टीम आहे ती 30% वेट आहे, 30% वेट म्हणजे काय, त्यामध्ये 30% काय आहे मॉइश्चर आहे. तर त्याच्यामध्ये 30% मॉइश्चर आहे. जर सपोज 1 kg स्टीम घेतली त्यामध्ये 30% मॉइश्चर आहे म्हणजे किती आलं 0.3 हे त्यातलं मॉइश्चर आलं 1 kg मध्ये. जर 1 kg मधून 0.3 मायनस जर केलं तर उरलं किती, मग उरलेली असेल ड्राय स्टीम. मग ड्राय स्टीम किती 0.7. मग 0.7 हे काय झालं ड्राय स्टीमचं मास झालं. आणि ड्राय स्टीम जर 0.7 झाली तर ड्रायनेस फ्रॅक्शन किती होईल, तर ड्रायनेस फ्रॅक्शन होईल 0.7. समजतंय. आणि हे एक लक्षात ठेवा
ही सॅच्युरेटेड स्टीम जी आहे, सॅच्युरेटेड स्टीम त्याचा ड्रायनेस फ्रॅक्शन असतो 1. सॅच्युरेटेड स्टीमचा ड्रायनेस फ्रॅक्शन असतो 1. आणि जर आपण सॅच्युरेटेड लिक्विड घेतलं, पहा मी काय सांगतोय, वरती मी सांगितलं होतं सॅच्युरेटेड स्टीम, इथं मी स्टीम हा शब्द वापरला, सॅच्युरेटेड स्टीम, त्यासाठी ड्रायनेस फ्रॅक्शन असेल x = 1. आणि जर मी घेतलं सॅच्युरेटेड लिक्विड, तर त्या लिक्विडसाठी ड्रायनेस फ्रॅक्शन असेल 0. हे एक लक्षात ठेवा. आणि जी वेट स्टीम आहे, त्या वेट स्टीमचा जो ड्रायनेस फ्रॅक्शन आहे तो व्हॅरी होतो 0 to 1, म्हणजे 0 आणि 1 ह्या व्हॅल्यूमध्ये, म्हणजे 0 पासून 1 पर्यंत, म्हणजे 0.1, 0.2, 0.3, 0.4, 0.6, 0.8, 0.9, नंतर किती भेटेल? 1 भेटेल, म्हणजे 0 to 1. इन बिटवीन दिस, ह्या दोन व्हॅल्यूमध्ये ड्रायनेस फ्रॅक्शन आपल्याला भेटत असतो वेट स्टीमचा. म्हणजे वेट स्टीमचा ड्रायनेस फ्रॅक्शन हा 0 आणि 1 च्या मध्येच असेल, कोणती तरी व्हॅल्यू असेल. ओके, समजलं? हे होतं ड्रायनेस फ्रॅक्शन. त्यानंतर नेक्स्ट आपण आता बॉयलर स्टडी करणार आहोत. तर सुरुवातीला बॉयलर म्हणजे काय, आपण ते अगोदर पाहूया. व्हॉट इज मीन बाय बॉयलर? तर बॉयलर हे असं एक क्लोज व्हेसल आहे की ज्या क्लोज व्हेसलमध्ये आपण त्या क्लोज व्हेसलचा आपण उपयोग करून जे वॉटर आहे त्या वॉटरला हीट सप्लाय करून त्या वॉटरचं कन्व्हर्जन आपण वाफेमध्ये करत असतो. जे आपण असे म्हणू शकतो, बॉयलर इज अ क्लोज व्हेसल. जसे या ठिकाणी एक क्लोज व्हेसल मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवतोय. बॉयलर हे काय आहे? एक क्लोज व्हेसल आहे. बॉयलर इज अ क्लोज व्हेसल और इट इज अ डिव्हाइस विच इज अ क्लोज कंटेनर. तो एक काय आहे? एक क्लोज कंटेनर आहे किंवा तो एक असा क्लोज व्हेसल आहे. आणि जे कशापासून बनलेलं आहे? ते बनलेलं असेल स्टील पासून, विच इज constructed by a steel. Boiler is a closed vessel which is constructed or made up of steel. ते made up of कशापासून बनलेलं आहे? स्टील पासून बनलेलं आहे. And which is used, जे कशासाठी यूज केला जातो त्याचा, to create the steam or to generate the steam. ह्या व्हेसलचा वापर आपण कशासाठी करतो? स्टीम जनरेट करण्यासाठी. मग स्टीम कशी जनरेट होते? बाय अप्लाइंग अ हीट. त्या ठिकाणी आपण हीट एनर्जी अप्लाय करतो किंवा हीट एनर्जी सप्लाय करतो. कशाला? वॉटरला. म्हणजे त्या वॉटरला काय करतो आपण? हीट एनर्जी देतो, म्हणजे उष्णता देतो, त्याला तापवतो त्या पाण्याला. बाय अप्लाइंग द हीट एनर्जी टू वॉटर. मग त्या वॉटरला हीट एनर्जी कुठपर्यंत द्यायची? जोपर्यंत अंटिल दिस वॉटर इज कन्वर्टेड इनटू अ स्टीम ॲट रिक्वायर्ड प्रेशर. जोपर्यंत त्या पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये होत नाही, जोपर्यंत त्या पाण्याचं रूपांतर स्टीम मध्ये होत नाही, जी आपल्याला एका रिक्वायर्ड प्रेशरला लागते. समजतंय? जी आपल्याला एका रिक्वायर्ड प्रेशरला लागते, तोपर्यंत आपण त्या रिक्वायर्ड प्रेशरपर्यंत स्टीम येत नाही, तोपर्यंत आपण त्या पाण्याला काय देतो? हीट अप्लाय करत असतो किंवा उष्णता देत असतो, जेणेकरून त्या वॉटरचं काय होईल? स्टीम मध्ये कन्व्हर्जन होईल ॲट रिक्वायर्ड प्रेशरला. मग हे जे डिव्हाइस आहे, हे जे क्लोज व्हेसल आहे, त्याला मी काय म्हणतो? बॉयलर म्हणतो. समजलं? परत एकदा सांगतो. बॉयलर इज अ क्लोज व्हेसल विच इज मेड अप ऑफ स्टील और कंस्ट्रक्टेड बाय स्टील. स्टील पासून बनलेलं आहे. ते क्लोज असं कंटेनर किंवा क्लोज डिव्हाइस आहे जे स्टील पासून बनलेलं आहे. आणि ते व्हेसल कशासाठी वापर केला जातो? त्या व्हेसलचा, त्या व्हेसलचा यूज होतो किंवा वापर होतो टू क्रिएट द स्टीम. स्टीम बनवण्यासाठी, वाफ बनवण्यासाठी.
त्या वेसलचा आपण उपयोग करत असतो. मग ती वाफ कशी बनते? बाय अप्लाइंग द हीट एनर्जी. म्हणजे जी काही आपण हीट एनर्जी आहे ती आपण अप्लाय करतो टू द वॉटर. एखाद्या वॉटरला आपण हीट एनर्जी अप्लाय करत जातो जोपर्यंत अंटिल दिस वॉटर इज गेट कन्वर्टेड इनटू स्टीम. जोपर्यंत त्या वॉटरचं स्टीम मध्ये कन्वर्जन होत नाही तोपर्यंत आपण त्याला उष्णता देत जातो आणि उष्णता देऊन त्या पाण्याचं रूपांतर आपण वाफेमध्ये करतो. एक रिक्वायर्ड प्रेशरला आपल्याला लागत असते ती वाफ, त्या रिक्वायर्ड प्रेशरला ती वाफ आपण बनवतो. मग हे जे डिव्हाइस आहे ज्याच्यामध्ये ती वाफ आपण बनवतो त्याला आपण काय म्हणतो? बॉयलर. दिस इज कॉल्ड ॲज बॉयलर. ओके, समजलं? त्यानंतर पुढचा पार्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ बॉयलर. बॉयलरचं क्लासिफिकेशन कसं होतं? तर बॉयलरचं क्लासिफिकेशन आपण करू शकतो अकॉर्डिंग टू द फ्लो ऑफ हॉट गॅसेस अँड फायर्ड गॅसेस. जे हॉट गॅसेस आणि फायर्ड गॅस आहे ते कसे फ्लो होतात, ते कुठून फ्लो होतात, त्यानुसार त्याचे दोन टाईप पडतात. पहिला आहे फायर ट्यूब बॉयलर, दुसरा आहे वॉटर ट्यूब बॉयलर. मस्त आहे. फायर ट्यूब बॉयलर मध्ये ट्यूब मधून फायर गॅसेस म्हणजे काय? जाळलेले गॅसेस जे आपण फ्युएल बर्न करतो. इंधन जे आहे, इंधनला आपण म्हणतो फ्युएल. इंधनला काय म्हणतो आपण? फ्युएल. मग फ्युएल बर्न केल्यानंतर, ते जाळल्यानंतर जे काही धूर तयार होतो त्या धुराला आपण काय म्हणतो? फायर्ड गॅसेस. फायर्ड गॅसेस. मग ते जे फायर्ड गॅसेस आहेत ते गॅसेस जर ट्यूब मधून जात असतील तर त्याला आपण म्हणतो फायर ट्यूब बॉयलर. तर त्याला आपण काय म्हणतो? फायर ट्यूब बॉयलर. आणि त्या ट्यूबच्या बाहेर जर वॉटर असेल तर त्याला आपण म्हणतो फायर ट्यूब बॉयलर. म्हणजे ट्यूबच्या बाहेर काय आहे? वॉटर आहे आणि ट्यूब मधून कोण पास होतोय? फायर्ड गॅस, जाळलेले गॅस, धूर, तो जातोय त्या ट्यूबच्या आतमधून. तर त्याला आपण म्हणायचं फायर ट्यूब बॉयलर. त्यानंतर दुसरं आहे वॉटर ट्यूब बॉयलर. त्याच्या नावातच आहे, ट्यूब मध्ये कोण आहे इथं सांगितलंय, कोण आहे? वॉटर. त्यामुळे त्याला म्हणायचं वॉटर ट्यूब बॉयलर. आणि ट्यूबच्या बाहेर मग कोण असेल? ट्यूबच्या बाहेर असेल फायर्ड गॅसेस. मग असं जो बॉयलर आहे की ज्याच्या ट्यूब मधून वॉटर पास होतं आणि त्या ट्यूबच्या बाहेर फायर्ड गॅसेस असतील त्याला म्हणायचं वॉटर ट्यूब बॉयलर. जर फायर्ड गॅसेस ट्यूबच्या आतमधून जात असतील तर त्याला म्हणायचं फायर ट्यूब बॉयलर. जर ट्यूबच्या आतमधून वॉटर जात असेल तर त्याला म्हणायचं वॉटर ट्यूब बॉयलर. समजलं? त्यानंतर पुढचा आहे अकॉर्डिंग टू पोझिशन. त्या बॉयलरच्या पोझिशननुसार त्याचे परत दोन टाईप पडतात. सपोज या ठिकाणी पहा, जर बॉयलरचा ऍक्सिस जर व्हर्टिकल असेल तर त्याला म्हणायचं व्हर्टिकल बॉयलर, जसं या ठिकाणी दिसतंय. जर सपोज बॉयलरचा जो काही ऍक्सिस आहे तो जर हॉरिझॉन्टल असेल, म्हणजे बॉयलर जर हॉरिझॉन्टली प्लेस केलेला असेल तर त्याला म्हणायचं हॉरिझॉन्टल बॉयलर, जसं की या ठिकाणी दिसतंय. बॉयलरचा ऍक्सिस काय? हॉरिझॉन्टल. म्हणजे अकॉर्डिंग टू पोझिशन बॉयलरचे दोन टाईप पडतात. एक आहे हॉरिझॉन्टल बॉयलर, दुसरा आहे व्हर्टिकल बॉयलर. त्यानंतर अकॉर्डिंग टू मेथड ऑफ फायरिंग, म्हणजे आपण फ्युएल फायरिंग म्हणजे काय? फायरिंग मध्ये जाळणे. काय जाळतो आपण? फ्युएल. म्हणजे फ्युएल कसं बर्न करतोय, फ्युएल बर्न करण्याची मेथड कोणती आहे त्यानुसार त्याचे परत दोन टाईप पडतात. म्हणजे सपोज या ठिकाणी हा जो बॉयलर आहे त्या बॉयलरच्या आतमध्ये जर कुठेतरी फर्नाइस असेल आणि त्या फर्नाइस मध्ये आपण जर फ्युएल जर बर्न करत असो, त्या फर्नेसच्या आतमध्ये जर आपण या ठिकाणी फ्युएल जर बर्न करत असो, फ्युएल बर्न करून त्या ठिकाणी जर
त्याचा धूर तयार होत असेल ह्या बॉयलरच्या आतमध्ये, तर त्याला म्हणायचं इंटरनली फायर्ड बॉयलर. त्याला काय म्हणायचं? इंटरनली फायर्ड बॉयलर. समजतंय? जर या ठिकाणी जो फर्नेस मी तुम्हाला सांगितला, जर तो फर्नेस जर ह्या बॉयलरच्या बाहेर असेल, आउटसाइडला असेल, किंवा एक्सटर्नल, बॉयलरच्या एक्सटर्नल म्हणजे बाहेर आहे, आणि त्या फर्नेसमध्ये जर आपण फ्युएल बर्न करत असो, तर त्याला म्हणायचं एक्सटर्नली फायर्ड बॉयलर. समजलं? अकॉर्डिंग टू फायर दोन टाईप पडतात बॉयलरचे, एक इंटरनली फायर, दुसरा असतो एक्सटर्नली फायर. त्यानंतर अकॉर्डिंग टू ड्रम, त्या ठिकाणी बॉयलरचा ड्रम किती, ड्रम म्हणजे टाकी, बॉयलरच्या टाक्या किती आहेत, तसंच त्या ठिकाणी ज्या ट्यूब्स असतात, ज्या ट्यूबमधून वॉटर फ्लो होत असतं किंवा स्टीम फ्लो होत असते किंवा फायर्ड गॅसेस त्या ठिकाणी जात असतील, त्या ज्या ट्यूब्स आहेत त्या नंबर किती आहे, तर त्या ठिकाणी एकच ड्रम असेल तर त्याला म्हणतात सिंगल ड्रम बॉयलर. जर त्या ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा जास्त, जर त्या ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा जास्त त्या ठिकाणी ड्रम असेल बॉयलरचा, तर त्याला म्हणायचं मल्टी ड्रम बॉयलर. जर त्या ठिकाणी जे ट्यूब आहे ती जर सिंगल ट्यूब असेल तर त्याला म्हणायचं सिंगल ट्यूब बॉयलर. जर त्या ठिकाणी नंबर ऑफ ट्यूब्स असतील तर त्यावेळेस आपण त्याला म्हणायचं मल्टी ट्यूब बॉयलर. समजते? अकॉर्डिंग टू नंबर ऑफ ड्रम्स अँड नंबर ऑफ ट्यूब त्याचे कसे क्लासिफिकेशन होतात ते. त्यानंतर पाचवा टाईप आहे अकॉर्डिंग टू मेथड ऑफ सर्क्युलेशन. जे फायर्ड गॅसेस आहेत किंवा स्टीम किंवा वॉटर असेल ती कशी सर्क्युलेट होते, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी कशी जाते, ती नॅचरली जाते का त्या ठिकाणी फॅन वगैरे लावले, म्हणजे फोर्सफुली फॅन लावून आपण एक फोर्स एक्झर्ट करून तो धूर एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पाठवतोय, किंवा ते पाणी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी आपण पाठवतोय पंप वगैरे लावून, का ते आपोआप जाते, नॅचरली जाते. त्यानुसार त्याचे दोन टाईप पडतात मेथड ऑफ सर्क्युलेशन. म्हणजे ते वॉटर किंवा फायर्ड गॅसेस कसे सर्क्युलेट होतात त्याचे परत दोन टाईप आहेत. पहिला आहे नॅचरल सर्क्युलेशन बॉयलर. तिथे आपोआप ऑटोमॅटिक नॅचरली त्या ठिकाणी फायर्ड गॅसेस तसंच वॉटर हे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असतात, ते नॅचरली जातात, नॅचरल कन्व्हेक्शनने जातात. तर फोर्स सर्क्युलेशन बॉयलर हे असे बॉयलर आहे ज्या ठिकाणी वॉटर आणि फायर्ड गॅसेस जे जायला जो धूर आहे तो एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आपण त्या ठिकाणी फॅन लावतो, किंवा त्याला आपण म्हणतो ब्लोअर, त्या ठिकाणी ब्लोअरचा यूज करतो, तर त्याला आपण म्हणतो फोर्स सर्क्युलेशन बॉयलर. त्यानंतर अकॉर्डिंग टू स्टीम प्रेशर, त्या बॉयलरने बॉयलर जो काही स्टीम तयार करेल त्या स्टीमचा प्रेशर जर लो असेल तर त्याला म्हणायचं लो प्रेशर बॉयलर. जर बॉयलर जर स्टीम जी तयार करतोय त्याचा प्रेशर जर हाय असेल तर त्या बॉयलरला म्हणायचं हाय प्रेशर बॉयलर. डिपेंडिंग ऑन स्टीम प्रेशर त्याचे परत दोन टाईप असतात, एक आहे लो प्रेशर बॉयलर, दुसरा आहे हाय प्रेशर बॉयलर. त्यानंतर पुढचा टाईप आहे अकॉर्डिंग टू डायरेक्शन ऑफ हॉट गॅसेस. हॉट गॅसेस जो फ्लो आपण करतोय हॉट गॅसेसचा, किंवा जायनंतर जो धूर आहे त्या धुराला आपण फायर्ड गॅसेस म्हणतो, किंवा त्याला आपण हॉट गॅसेस देखील म्हणतो. मग तो जो धूर आहे त्याला आपण हॉट गॅसेस म्हणतो किंवा फायर्ड गॅसेस म्हणतो. मग ते फायर्ड गॅसेस किंवा हॉट गॅसेस ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जात असतात. मग तो सिंगल पास, म्हणजे फक्त जर एकदाच पास केला असेल तर त्याला म्हणतो सिंगल पास. रिटर्न पास म्हणजे काय, तो गॅस एका ठिकाणी जाऊन दुसऱ्या ठिकाणी जातो, परत त्या दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या एंडकडून परत तो रिटर्न पाठीमागे आणला जातो, म्हणजे त्याला म्हणतो आपण रिटर्न पास. त्यानंतर पुढचा आहे मल्टीपास म्हणजे काय, या ठिकाणी दोन पास झाले, परत तो आपण पुढच्या दिशेने परत तो फायर्ड गॅस परत मागच्या दिशेने, म्हणजे असे दोनदा तीनदा जर ते पास होत असतील तर त्याला म्हणायचं मल्टीपास. त्यानंतर पुढे आहे अकॉर्डिंग टू
नेचर ऑफ सर्व्हिस जे नेचर ऑफ सर्व्हिस आहे जो बॉयलर प्रोव्हाइड करणार आहे. जसं बॉयलर एका ठिकाणी फिक्स जर असेल तर त्याला आपण म्हणतो स्टेशनरी बॉयलर, म्हणजे तो एकाच ठिकाणी सर्व्हिस देतो, एका ठिकाणी तो फिक्स आहे, तो परमनंटली एका ठिकाणी लावलेला आहे, एका ठिकाणी इन्स्टॉल केलेला आहे, तो आपल्याला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी नेता येत नाही, म्हणजे तो एका ठिकाणी परमनंटली फिक्स आहे, म्हणजे तो सर्व्हिस फक्त तिथेच देऊ शकतो ज्या ठिकाणी तो एका ठिकाणी फिक्स केलेला आहे. मग त्या नेचर ऑफ सर्व्हिस नुसार त्याला आपण म्हणतो स्टेशनरी बॉयलर जे एका ठिकाणी फिक्स असतात, आणि दुसरे जे आहेत ते मुव्हेबल बॉयलर जे एका ठिकाणी फिक्स नसतात. म्हणजे जर आपल्याला वाटलं की तो नगरमधून पुण्याला त्याची गरज आहे तर पुण्याला आपण तो गाडीमध्ये इन्स्टॉल करून त्याला नेऊ शकतो, म्हणजे तो असं मुव्हेबल बॉयलर. तो मुव्हेबल बॉयलर म्हणजे एका ठिकाणी तो आपण दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो, असं जो बॉयलर आहे त्याला म्हणायचं मुव्हेबल बॉयलर. त्यानंतर अकॉर्डिंग टू फ्युएल यूज, म्हणजे त्या ठिकाणी आपण कोणतं फ्युएल त्या ठिकाणी यूज करत आहे, तो फ्युएल कोणतं यूज करणार आहोत त्या फ्युएलनुसार त्याचे परत दोन टाईप पडतात. एक आहे ऑइल फायर्ड, दुसरा आहे कोल फायर्ड. मग त्या कोलमध्ये कधी कधी आपण पल्वराइज कोल देखील आपण यूज करू शकतो. म्हणजे हे आहे बॉयलरचे क्लासिफिकेशन.